पैशाचा योग्य वापर हा तुम्हाला असलेल्या माहितीशी फारसा संबंधित नसतो. तो तुम्ही कसे वागता याच्याशी संबंधित असतो आणि कसे वागावे हे शिकवणे फार अवघड असते. विशेषतः हुशार लोकांना पैशाचे नियोजन, त्याची गुंतवणूक आणि धंद्यातील निर्णय या गोष्टींमध्ये गणित आणि आकडेमोड आवश्यक असते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. अनेक सूत्रे आणि माहिती वापरली जाते आणि मग पैशासंबंधी काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाते. पण व्यवहारात लोक स्प्रेडशीटवर निर्णय घेत नाहीत, तर ते जेवताना, बैठक चालू असताना निर्णय घेतात. जिथे तुमचा भूतकाळ, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, तुमचा अहंकार, अभिमान, खरेदी विक्री अशा अनेक बाबी अप्रत्यक्षपणे या निर्णयात भाग घेत असतात. मॉर्गन हाउसेल लिखित द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकात लोक पैशाबद्दल किती अनोख्या पद्धतीने विचार करतात हे सांगितलं आहे. याशिवाय आयुष्यातील महत्त्वाच्या विषयापैकी एक म्हणजे पैसा. या विषयावर सुद्धा महत्त्वाचे धडे वाचायला मिळतात. मनाचं आणि पैशाचं काही देणं घेणं असतं का? आपल्या विचारांचा, आपल्या दृष्टिकोनाचा प्रभाव आपल्या निर्णयांवर कसा होतो? त्याचा योग्य मार्गाने स्वतःसाठी उपयोग कसा करता येईल? यासाठी आजचा हा व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत की आपले विचार, दृष्टिकोन, मनोवृत्ती यांचा आणि पैशाचा संबंध कसा आहे हे समजून घेऊन गुंतवणूक क्षेत्रात पाऊल कसं ठेवावं तेच आज आपण पाहणार आहोत. पैशांना योग्य रीतीने हाताळण्याची कला तुमच्या हुशारीने नव्हे, तर पैशांना घेऊन तुमचे बिहेवियर कसे आहे यावर ते ठरत असते. कधी कधी एक कुशाग्र बुद्धीचा अतिहुशार व्यक्ती देखील पैशांना गमावून बसतो, तर कधी कधी एक सर्वसामान्य व्यक्ती देखील श्रीमंत, धनवान बनू शकतो. आपण समाजामध्ये बघतो की अतिश्रीमंत व्यक्ती लोभी असल्या कारणाने भिकेला लागतो, तर एकीकडे सामान्य व्यक्ती सहनशील गुंतवणूक करून श्रीमंत होतो. फायनान्स हा सब्जेक्ट फिजिक्स आणि केमिस्ट्री सारखा अवघड नाही, तर फायनान्स हा सॉफ्ट स्किल आहे. कारण वस्तू व रसायने विचार करत नाहीत, परंतु लोक, माणसं विचार करत असतात. म्हणून फायनान्स हा लोकांच्या वर्तणुकीवर आधारित असतो आणि प्रत्येक व्यक्तीचा जीवन अनुभव वेगळा असतो. जर तुम्ही पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये पैसे लावत असाल आणि त्यामध्ये तुमचा पैसा बुडाला असेल, तर असे होऊ शकते की आयुष्यात नंतर तुम्ही कधीच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार नाही. तर एकीकडे शेअर मार्केटमधून खूप लोकांनी प्रॉफिट कमवलेलं पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक आर्थिक निर्णय माणसाच्या मेंदूमध्ये चालणाऱ्या विचारांवर आणि त्या क्षणाला काय वाटतं यावर ठरत असते. अमेरिकेमध्ये सामान्य लोक $12 लाख एवढी रक्कम लॉटरीमध्ये खर्च करतात आणि लॉटरी लागण्याची शक्यता लाखात एक अशी असते. तर या उलट गरजेच्या वेळी तीच सामान्य लोक $400 सुद्धा जमवू शकत नाहीत. साहजिकच आपल्या मनात विचार येतो की हे लोक लॉटरीमध्ये पैसे टाकण्याऐवजी त्या पैशांची बचत का करत नाहीत? कारण त्यांच्या हिशोबाने त्यांची परिस्थिती फक्त लॉटरीच बदलू शकते आणि लॉटरीमध्ये धोका कमी आहे, परंतु परतावा खूप अधिक आहे. लोकांच्या मनोवृत्तीमुळे आर्थिक निष्कर्ष हे स्प्रेडशीटवर कमी आणि नशीब व जोखीम यावर जास्त आधारित असतात. जर तुम्हाला एक चांगला गुंतवणूकदार व्हायचा असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमच्या काही गुंतवणुकीतून नुकसान सहन करण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवायला पाहिजे. वॉरन बफेट, जे जगातील क्रमांक 1 चे गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात, त्यांच्या संपत्तीचे कारण फक्त त्यांची बुद्धी नव्हे, तर वेळ देखील आहे. त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणुकीची सुरुवात केली होती आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत त्यांच्याकडे $1 मिलियन एवढी संपत्ती होती. आपण असं गृहीत धरू की त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी नाही, तर 30व्या वर्षी गुंतवणुकीची सुरुवात केली असती, तर त्यांच्याजवळ आज किती रक्कम राहिली असती? कंपाऊंडिंग, ज्याला जगातील 8वे आश्चर्य म्हटले जाते, ते तुमच्या वेळेच्या कालावधीवर आधारित असते. यासाठी आपल्या गुंतवणुकीला न छेडता दीर्घावधीपर्यंत वाढ होण्यासाठी वेळ द्या. चांगल्या गुंतवणुकीचा दुसरा आयाम म्हणजे आपण केलेल्या गुंतवणुकीच्या निर्णयांमधून काही निर्णय अयशस्वी झाल्यास मानसिकदृष्ट्या तयार असणे. आर्थिक क्षेत्रात तुमचा एखादा निर्णय बरोबर अथवा चूक असू शकतो. यासाठी आपल्याला चुकीच्या निर्णयापासून होणाऱ्या नुकसानीसाठी मानसिकदृष्ट्या तयार असायला पाहिजे. आपल्यापैकी कित्येक लोक जीवनाला मनसोक्त जगायचं, आनंद घ्यायचा असा विचार करत असतात. यामुळे बचत आणि गुंतवणुकीऐवजी खर्च आणि आनंदी जीवनशैलीवर लक्ष केंद्रित होते. लेखक म्हणतात, तुमची खरी संपत्ती ती नाही जी तुम्हाला दिसते. तुमची खरी संपत्ती ती आहे जी तुम्ही आनंद आणि विलासासाठी खर्च केली नाही, जसे की महागडी गाडी, बंगला. तुमची खरी संपत्ती आहे तुमची मालमत्ता, तुमची गुंतवणूक आणि बचत, जे की तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी मिळवलेलं नाही. जर कोणी फरारी कार घेतली असेल, तर त्याला पाहून त्याच्या संपत्तीबद्दल अंदाज लावता येत नाही, पण एवढे सांगता येईल की त्याच्या संपत्तीमधून काही करोड रुपये कमी झाले. धनवान आणि श्रीमंत होण्याचा खरा अर्थ आहे तुमच्या वेळेवर नियंत्रण असणे
आणि असे स्वतंत्र असणे की जेव्हा तुम्हाला काही करावे वाटते तेव्हा ते करता येईल. मागील 50 वर्षात मिडल क्लास व्यक्तींनी फिजिकली खूप विकास केला, परंतु त्यांच्याकडे वेळ शिल्लक राहिली नाही. सुरुवातीला लोक काम ऑफिसमध्ये, शेतामध्ये जाऊन करत असत आणि तिथे फक्त 8 ते 10 तासांची शारीरिक उपस्थिती महत्त्वाची होती. परंतु आज अधिकतर कामे व्हाईट कॉलर्ड झाली आहेत. ज्यांचे काम मोबाईल, लॅपटॉप आणि त्यांच्या मेंदूमध्ये चालू आहे, त्यांचा वेळ नियंत्रणात राहिला नाही आणि यामुळेच हॅपीनेस कमी झाला आहे. कित्येक लोक चैनविलासी वस्तू यासाठी खरेदी करतात की ते पाहून लोक प्रशंसा करतील, तर लोक वस्तू पाहून नाही तर धनसंपत्ती पाहून प्रशंसा करत असतात. एखादा व्यक्ती महागड्या गाडीवरून जाताना आपल्या मनात काय विचार येतो की मी एक दिवशी ही गाडी अवश्य खरेदी करेन. तो व्यक्ती किती मस्त लाईफ जगतोय, मीही त्याच्यासारखा बनेन, असे विचार आपल्या मनात येतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची नम्रता, दयाळूपणा आणि सहानुभूती तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीपेक्षा जास्त प्रशंसा मिळवून देईल. मग आता साहजिकच पुढचा प्रश्न असा पडतो की पैशांना खर्च करायचं नाही तर काय करायचं? तर याचं उत्तर आहे सेव्हिंग. आता तुम्ही विचार करत असाल की मी तर पैशांची बचत करतच आहे, परंतु कोणतेही ध्येय नसताना बचत करणे अतिशय धोकादायक आहे. तुम्हाला तुमचा पैसा तुमच्या नियोजनासाठीही खर्च करायचा आहे आणि काही अघटित गोष्टींसाठी देखील. डिजिटलायझेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे स्पर्धा वाढली आहे. यासाठी तुम्हाला टिकून राहण्यासाठी भविष्यात येणारी नवनवीन स्किल्स तुम्हाला आत्मसात करावे लागतील. वेळेचा वापर फ्लेक्झिबली तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही पैशाची योग्य मार्गाने बचत कराल. इतिहास आपल्याला हेच शिकवतो. जीवन हे अतिशय क्षणभंगुर आहे. काही मुठभर प्रसंग बऱ्याच काळापर्यंत परिणाम करत असतात, जसे की विश्वयुद्ध, आर्थिक महामंदी आणि कोरोना महामारीसारखे आजार. यासाठी तुम्हाला काही गुंतवणूक विना ध्येयाची, कोणतेही उद्देश न ठेवता करायचे आहे. तुमच्या नियोजनामध्ये चुकीच्या गोष्टींसाठी सुद्धा जागा ठेवा. लेखक याला रूम फॉर एरर इन प्लॅनिंग असे म्हणतात, कारण जीवनात जेव्हा अस्थिरता येते तेव्हा आपला काही लॉस होतो. आता अशा प्रसंगासाठी तयार राहण्यासाठी तुम्हाला तुमचा पॉइंट ऑफ फेल्युअर शोधावा लागेल. म्हणजे समजा तुमचा जॉब किंवा व्यवसाय बुडाला, तर अशा कोणत्या गोष्टी असतील त्या तुमच्यावर सर्वाधिक परिणाम करतील. ते काहीही असू शकते, जसे की उधार घेतलेले कर्ज, इमर्जन्सी फंड नसणे, हेल्थ कॉस्ट. हा आहे तुमचा पॉइंट ऑफ फेल्युअर. जर तुम्हाला लॉस आणि प्रॉफिट झाला तर तुम्हाला विनम्र असायला पाहिजे आणि ओव्हर कॉन्फिडन्स पासून स्वतःचा बचाव करायला पाहिजे. आणि नुकसान झाले असेल तर त्यापासून शिकून पुढे त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. सेव्ह मनी, सेव्ह युअरसेल्फ.